नमस्कार, मी प्रेरणा नाईक. पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात पीएम न्यूज. चला तर मग उर्वरित बातमी. नमस्कार, मी डॉक्टर सिद्धांत गांधी, कार्डिओलॉजिस्ट एसीएस हॉस्पिटल. मागच्या महिन्यामध्ये आपली 93 वर्षाच्या बाबांची आपण टॅवी केली, ट्रान्सकॅथेटर एओर्टिक वॉल रिप्लेसमेंट, आणि त्याच्यानंतर 8 दिवसानंतरच एक एंजिओप्लास्टी केली. ज्यावेळी टॅवीचे पेशंट डिस्चार्ज होत होते, आपल्याकडे 93 वर्षाचेच अजून एक बाबा जे स्वतःही डॉक्टर आहेत, त्यांचं पेसमेकर केलं. सांगण्याचा हेतू हा की पुन्हा एकदा मी सांगतो की एज इज जस्ट नंबर. वयाची अट कुणाला, जशी हृदयविकाराला वयाची अट कोणती राहिलेली नाही, तशी हृदयविकाराची ट्रीटमेंट घेताना पण वयाची कोणती अट राहिलेली नाही. आय थिंक हा एक्सपिरियन्स बाबा त्यांच्या शब्दात चांगले सांगतील. 93 जरी वय असलं त्यांचं, इथपर्यंत त्यांनी त्यांची तब्येत कशी ठेवली हेही ते त्यांच्या शब्दात थोडक्यात सांगतील. ते बाबा 93 वर्षापर्यंत कसं तुम्ही मेंटेन केलं आणि काय त्रास झाला आणि तुम्ही कशा पद्धतीत आला? वय 93 वर्षाचा आहे. नाव रिपीट करा. नाव परत एकदा सांगा. डॉक्टर G.R. पाटील. ओके ओके ओके. सरांचे चिरंजीव ही ते पण प्रॅक्टिशनर आहेत. आय थिंक त्या सरां त्याच्याबद्दल काय झालं आणि कशा पद्धतीचा त्रास होता, आणि तुम्ही 93व्या वर्षी ट्रीटमेंट घेण्याचा डिसिजन का घेतला? बऱ्याच लोकांचा या वयामध्ये, नातेवाईकांचं हे असतं की वय 93 झालंय, पेशंटला ट्रीटमेंट तो घेईल का नाही, पेशंटला सोसेल की नाही, त्रास होईल का, या शंकातून आपण मात करून 93व्या वर्षी त्यांना पेसमेकर टाकण्यापर्यंत कसे आला आपण? त्यांना अलीकडे थोडासा दम लागण्याचं प्रमाण वाढलेलं होतं. त्यांना 10 वर्षापासून आरबीबीचा त्रास होतोय. त्यामुळे सरांनी आम्हाला सजेस्ट केली की त्यांना आता आपल्याला पेसमेकर बसवावं लागेल. पण आम्ही त्यांना लहानपणापासून पाहत आलो की ते फार कणखर आहे, आणि त्याच्यामुळे आणि गांधी सरावर आमचा पूर्णपणे विश्वास असल्यामुळे आम्ही कुठल्याही क्षणाचा विचार न करता आम्ही लगेचच पेसमेकर बसवण्यासाठी तयार झालो. आणि पेसमेकर बसवण्याची जी काही प्रक्रिया होती पूर्णपणे व्यवस्थित पार पाडली. आणि त्यानंतर दम कसा आहे आता बाबा? आता दम पण पूर्णपणे कमी झालेला आहे. आणि आता आज आम्ही ड्रेसिंग करण्यासाठी आलेलो.